नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात वातावरण तयार झालेलं आहे आणि लोकांमध्ये उद्रेक, संताप, महागाईमुळं याच्या सगळ्या गोष्टीमुळे लोक त्रस्त झालेले आहेत आणि आता लोकांचा उद्रेक व्हायला लागलेला आहे. पश्चिम बंगालची निवडणूक झाली, त्यामध्ये भारतीय जनता पक्षानं निवडणुका जिंकल्या. त्या कशा जिंकल्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कसं तिथं राजकारण झालं, कसं ममता बॅनर्जीला हरवण्यासाठी प्रयत्न केला, 93 लाख मतदान कमी केलं. आता ह्या सगळ्या गोष्टींमुळे लोकांचा उद्रेक झालाय जनतेतून आणि या उद्रेकाला तोंड आता कसं द्यायचं ते भारतीय जनता पक्षाच्या लोकांना सुद्धा कळलं आणि त्यात मुख्यमंत्री सुद्धा अपवाद ठरलेले. बघा, पश्चिम बंगालचे सध्याचे जे मुख्यमंत्री शुवेंदू अधिकारी यांना लोकांनी पळवून लावलं, ताणून लावलं. अक्षरशः जीव मुठीत धरून पळायची पाळी आली. पोलिस बिलिस सगळ्यांना पळायची पाळी आली. तर हा नेमका काय विषय, तो आपल्याकडे व्हिडिओ सुद्धा आहे, तो व्हिडिओ सुद्धा आपण दाखवणार आहे. तर नेमका काय विषय, कसं घडलंय, काय झालंय, या विषयाची सविस्तर आज आपण चर्चा करणार आहोत. भारतामध्ये अजून कुठं कुठं भारतीय जनता पक्षाच्या लोकांना ताणलं जाते, हाणलं जाते, मारलं जाते. मग या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे? ईडीच्या कारवाई झाली केरळमध्ये, त्या ईडीवाल्यांना धोपटून काढलेलं गेलेलं आहे. तर नेमकं हा विषय काय, हा सविस्तर व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येईल. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया. भारतामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार 2014ला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलं आणि तेव्हापासून देशाला जात, धर्म, हिंदू, मुस्लिम या गोष्टीकडे घेऊन गेलं. भारत, पाकिस्तान म्हणजे विकास बाजूला राहिला, परंतु इतर गोष्टींमध्येच लोकांना अडकून ठेवण्याचं काम करण्यात आलं. हिंदू, मुस्लिम असं करण्यात आलं. लोकांनी ते सुरुवातीच्या काळामध्ये एक्सेप्ट केलं. लोक एकमेकाला भांडायला लागले. मुसलमान दिसला की लोक त्याला शिव्या घालायचे, कोणाला हाणायचे, मारायचे, अशा गोष्टी सुरू झाल्या. परंतु नंतरच्या काळामध्ये आता लोक जागरूकता व्हायला लागले. लोकांना असं वाटायला लागले की बाबा, आपण फक्त आणि फक्त हिंदू मुस्लिम जर करत राहिलो तर देशाचा विकास आणि आपला विकास, आपली मुलं बाळ ह्यांचं काय होणार, असं लोकांना आता कळायला लागलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टीमुळे आता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लोकांनी देशभर रान उठवायला सुरुवात केलेली आहे. भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून ज्या ज्या लोकांवरती ईडीची कारवाई झाली ते सगळेच्या सगळे भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला जाऊन राहिले. सगळ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता हे काही लपायचं राहिलेलं नाही. आता निवडणुका कुठल्या राज्यातल्या लागल्या की तिथल्या राज्यामध्ये विरोधी पक्षावरती ईडीची कारवाई केली जाते. त्याला आपल्या पक्षात कसं आणायचं ह्याच्यासाठी ईडीचा वापर केला जातोय, सीबीआयचा वापर केला जातोय, निवडणूक आयोगाचा वापर केला जातोय, सुप्रीम कोर्टाचा वापर केला जातोय. निवडणुका जिंकण्यासाठी निवडणूक आयोग जेवढी मदत करता येईल तेवढी मदत भारतीय जनता पक्षाला करतोय आणि त्याच्या विरोधात लोक सुप्रीम कोर्टात गेली की सुप्रीम कोर्ट सुद्धा निवडणूक आयोगाच्या बाजूने निकाल देते. म्हणजेच भारतीय जनता पक्षाला कशी मदत होईल अशी मदत निवडणूक आयोग असेल, सुप्रीम कोर्ट असेल, ईडी असेल, सीबीआय असेल आणि काही सैन्य दल सुद्धा करतंय. म्हणजे जय श्रीराम म्हणलं की पोट भरत नसतंय, जय श्रीराम म्हणलं की घर बांधून येत नसतंय, जय श्रीराम म्हणलं की आपल्याला खायला भेटत नाही, अन्नधान्य भेटत नाही. त्याच्यासाठी काम आणि कष्टच करावं लागतंय. देश जर प्रगती पथावरती पुढे न्यायचा असेल तर देशामध्ये जातीय सलोखा राखणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते देश स्वतंत्र झाल्यानंतर राखलेला होता. तो 2014 नंतर कसा बिघडलाय त्याची ही काही उत्तम उदाहरणं आहे. ती आता जातीय सलोखा जर राखला तरच देशाची प्रगती होऊ शकते, अन्यथा देशाची प्रगती खुंटते. तसंच 2014 पासून झालेलं आहे की देशाची प्रगती खुटत चाललेली आहे आणि आज लोक खायला महाग झालेली आहेत. जशी बेनोजलाची अवस्था झाली अशाच पद्धतीने अवस्था ही भारताची सुद्धा हळूहळू होत चाललेली आहे. याच्यातून लोकांनी बोध घेतला पाहिजे, लोकांनी सुधारलं पाहिजे. तर आता हे जे आजची जी चर्चा आपण घेऊन आलेलो आहे ती याच विषयावरती घेऊन आलेलो आहे की देशभर भारतीय जनता पक्षाचे जे राजकारण करण्याची जी पद्धत आहे ही कशा पद्धतीची चुकीची आहे आणि त्या भारतीय जनता पक्षाच्या राजकारण करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे देशामध्ये कसा हाहाकार उडलेला आहे हेच या गोष्टीतून आपल्याला सध्या तरी दिसतंय. बघा मित्रांनो, आता भारतीय जनता पक्षाचं
प्रत्येक राज्यामधल्या निवडणुका जिंकत आलेल्या आहेत. ते विकासाच्या मुद्द्यावरती नाही, फक्त हिंदू मुस्लिम आणि निवडणूक आयोगाला हाताशी धरून लोकांची मतं कमी करून. बिहारमध्ये 63 लाख मतदान कमी करण्यात आलं, तर पश्चिम बंगालमध्ये 93 लाख मतं कमी करण्यात आली, तामिळनाडूमध्ये करण्यात आली. अशी सगळ्या राज्यांमध्ये मतदान SIRच्या नावाखाली कमी करण्यात आलं. त्याच्या विरोधात लोक सुप्रीम कोर्टात गेली, परंतु सुप्रीम कोर्टानं सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने निकाल दिला. आता हे सगळं असताना लोकांना हे सगळं कळतंय, परंतु आता लोकांना असं वाटायला लागलेलं आहे की माणूस दिसला की त्याला झोडपून काढणं हाच एकमेव उत्तम पर्याय राहिलेला आहे. तर पश्चिम बंगालमध्ये जे मुख्यमंत्री झालेले आहेत शुवेंदू अधिकारी, हे भारतीय जनता पक्षाचे. आता या शुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये बघा 294 पैकी 206 जागा ह्या भारतीय जनता पक्षानं जिंकल्या. त्यात काँग्रेसनं 15 जागा जिंकल्या आणि भारतीय जनता पक्ष सत्तेत आला. शुवेंदू अधिकारी यांच्याबद्दल जर माहिती सांगायची म्हटलं तर ते नंदीग्राम मतदारसंघातून निवडून आलेले होते. ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये ते 2021 पर्यंत होते. 2021 नंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाने त्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला. नरेंद्र मोदींनी त्यांचा जे व्हिडिओ होता पैसे घेतानाचा वगैरे वगैरे तो सगळा भाषणामध्ये सांगितला. त्यानंतर त्यांच्या मागे ईडी लावली, CBI लावली, त्याच्यावरती कारवाईचा बडगा उगारला आणि शुवेंदू अधिकारी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये 2021 साली प्रवेश केला. ममता बॅनर्जीच्या मंत्रिमंडळामध्ये 2011 ते 2021 पर्यंत शुवेंदू अधिकारी होते आणि ममता बॅनर्जी सुद्धा 2026 पर्यंत राज्याच्या मुख्यमंत्री राहिलेले आहेत. आता शुवेंदू अधिकारी हे 15 डिसेंबर 1970 त्यांचा जन्म आहे. 55 वर्षाचे ते आणि आता त्यांनी शपथ घेतलेला आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये 2098 ते 20 पर्यंत होते. ते बऱ्याच वेळा आमदार म्हणून निवडून आले, खासदार म्हणून निवडून आले, परिवहन मंत्री राहिले, बरंच वेगवेगळी पदं भूषवली त्यांनी. त्यानंतर त्यांनी 2020 पासूनच भारतीय जनता पक्षाकडे ओढा त्यांचा गेला आणि भारतीय जनता पक्षात सामील झाले. भारतीय जनता पक्षाचे ते विरोधी पक्षनेते सुद्धा राहिलेले आहेत. त्यानंतर 206 जागा जिंकून त्यांनी विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध केलं आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री झाले. आता त्यांना तिथं हृदय सम्राट म्हणून समजलं जातंय, हिंदू सम्राट म्हणून समजलं जातंय. आता हे सगळं शुवेंदू अधिकारी यांच्या बाबतीत आहे. आता तिथं पश्चिम बंगालमध्ये परिस्थिती अशी झालेली आहे की लोकांचा फार उद्रेक झालेला आहे. तिथं जे 93 लाख मतदान कमी केलं, ते 93 लाख जे मतदार कमी केले हे 93 लाख मतदार चवताळलेले आहेत आणि या 93 लाख मतदान कमी केल्यामुळं भारतीय जनता पक्षाचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे. आता शुवेंदू अधिकारी हे मुख्यमंत्री झालेले आहेत. आता शुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री जरी असले तरी त्या ठिकाणी रोज आपल्याला काही ना काहीतरी तिथं आपल्याला वादंग असलेलं दिसतंय. आता एक माझ्याकडे व्हिडिओ आहे की शुवेंदू अधिकारी यांना बघा लोकांनी कसं ताणलेलं आहे. बघा हा व्हिडिओ आहे. शुवेंदू अधिकारी यांना लोकांनी ताणलंय, हे बघू शकता आपण. म्हणजे बघा शुवेंदू अधिकारी एका कार्यक्रमानिमित्तानं एका ठिकाणी गेले होते आणि तिथं गेलेले असताना तिथल्या लोकांनी अक्षरशः ताणून लावलं शुवेंदू अधिकाऱ्यांना. म्हणजे आज देशामध्ये काय परिस्थिती बनलेली आहे. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की पंजाबमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराला अक्षरशः लोकांनी ताणून कपडे काढून मारलं होतं. तो सुद्धा आपल्याकडे व्हिडिओ आहे. तो सुद्धा आपण व्हिडिओ पहिला दाखवलेला आहे. आपण सगळ्यांनी तो व्हिडिओ सुद्धा बघितलेला आहे. म्हणजे देशामध्ये आता सध्या अशी परिस्थिती झालेली आहे की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लोकांनी रान उठवायला सुरुवात केलेली आहे. आता तो सुद्धा व्हिडिओ आहे आपल्याकडे. बघा हा भारतीय जनता पक्षाचे हे विधायक आहेत, आमदार महोदय आहेत आणि त्या आमदार महोदयांना सुद्धा माणसांनी ताणून हाणलं, कपडे काढून हाणलं त्या आमदाराला भारतीय जनता पक्षाच्या. म्हणजे बघा आज देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये काय परिस्थिती सुरू आहे. नरेंद्र मोदींची जरी कुठं सभा असेल तिथं सुद्धा लोक नरेंद्र मोदींचा विरोध करायला लागलेले आहेत.
आणि प्रखर असा विरोध करायला लागला. हे बघा, दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांचं एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमादरम्यान सुद्धा ही नहीं कि देश में कितनी बड़ी घटना घटनी शुरू हो गई है। आने वाले दिनों में अचानक आपको पीएम मोदी के खिलाफ बहुत ज्यादा विरोध प्रदर्शन होते दिखेंगे। आपने कई रसूखदार लोगों को अकड़ में कहते सुना होगा कि सरकार उनकी है लेकिन सिस्टम हमारा है। अब पीएम मोदी ने उसी सिस्टम पर स्ट्राइक कर दी है। पीएम मोदी के घर के बेहद नजदीक एक क्लब है जिसे जिम खाना क्लब कहा जाता है। इसके बारे में आप पिछले कुछ दिनों से सुन रहे होंगे। पीएम मोदी के आवास के बेहद नजदीक जिस जमीन पर ये जिम खाना क्लब बना है, उस जमीन को खाली करने का आदेश इस क्लब को दे दिया गया है। ये क्लब पीएम आवास से इतना नजदीक है कि सुरक्षा के लिए बड़ा खतरा बन सकता है। प्रधानमंत्री का घर 11 एकड़ में बना हुआ है, जबकि बगल में बना जिम खाना क्लब 27 एकड़ में बना है। अंग्रेजों ने जब इसे बनाया था तब यहाँ पर सिर्फ अंग्रेजों को एंट्री मिलती थी, भारतीयों का आना बंद था। लेकिन जब अंग्रेज चले गए तो इस क्लब पर भारत के अमीरों ने कब्जा जमा लिया और यहाँ पर एंट्री सिर्फ अमीरों के लिए रखी गई। सोशल मीडिया पर कई लोगों का कहना है कि गोरे अंग्रेजों के बाद इस क्लब पर भारत के तथाकथित अमीर भूरे अंग्रेजों का कब्जा हो गया। इस क्लब के मेंबर खुद को दिल्ली के पावर सर्किट का हिस्सा बताते हैं। ये तथाकथित अमीर लोग दिखाते हैं कि सरकार मोदी चला रहे हैं लेकिन सिस्टम हम चलाएंगे। आप ये जानकर हैरान हो जाएंगे कि हजारों करोड़ों की जमीन पर बना ये क्लब साल में 1000 रुपए का ही किराया देता है। इस क्लब के मेंबर खुद को बेस्ट बोलते हैं, यानी इस क्लब के 2500 मेंबर खुद को बाकी भारतीयों से नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये आता मोठं रान उठायला सुरुवात झालेली आहे। आणि हेच मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपल्याला सांगितलेलं होतं की आता नरेंद्र मोदी असेल, नरेंद्र मोदींचे जे मंत्री असतील, या सगळ्यांच्या विरोधामध्ये लोकांनी आता आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे। सुवेंदू अधिकारीचा हा पुन्हा व्हिडिओ बघा, लोकांनी कसं ताणून लावलेला आहे बघा। बघा त्याचं झालंय असं की सुवेंदू अधिकारी एका कार्यक्रमानिमित्त पश्चिम बंगालच्या कोलकातामध्ये आलेले होते। तिथं त्यांचा कार्यक्रम सुरू होता, परंतु अचानक लोकांनी तिथं जमाव जमवला आणि हल्ला करण्याच्या प्रयत्नात लोक होती असतील असं एकंदरीत दिसलं। त्यामुळं ते अक्षरशः पळत सुटले बघा सुवेंदू अधिकारी, सगळे बॉडीगार्ड पोलीस सगळे। बघा ही अवस्था आता देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांची झालेली आहे मित्रांनो। काल परवा आपण पाहिलं की ईडीची धार पडली केरळमध्ये, माजी मुख्यमंत्र्याच्या घरावरती लोकांनी ईडीला धुपटून काढलं, ईडीच्या लोकांना। आता ईडीचे अधिकारी धार टाकाय जाताना 100 वेळा विचार करतील की लोक आपल्याला मारायला लागलेले आहेत। असंच सुप्रीम कोर्टाबाबतीत सुद्धा लोकांची नाराजी आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाबाबत सुद्धा नाराजी आहे। ज्या सरकारी एजन्सी आहेत या सगळ्या सरकारी एजन्सी बाबतीत लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे, अस्वस्थ आहे। आणि या सगळ्या एजन्सीनी ह्याच्यातून काहीतरी बोध घेतला पाहिजे, धडा घेतला पाहिजे। भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी सुद्धा अशा गोष्टीतून धडा घेतला पाहिजे। आज सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री असताना लोकांनी ताणून लावला, अक्षरशः पळत सुटले। अशीच काहीशी परिस्थिती आता देशभर हळूहळू वातावरण तयार व्हायला लागलेलं आहे। त्यात कॉक्रोच पार्टी आलेली आहे, कॉक्रोच पार्टीनं सुद्धा ह्याच्यामध्ये जास्त भर घातलेली आहे। ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या देशासाठी विनाशक आहेत, तर या गोष्टीतून विरोधी पक्षानं सुद्धा शिकणं गरजेचं आहे, तसंच भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी सुद्धा शिकणं गरजेचं आहे मित्रांनो। तर आज एवढंच। माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सम्मी, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे।